जगदंबेचा आशीर्वाद मिळालेला आहेच. मान्यवरांनी दीपप्रज्वलन केलेलं आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या उत्साहाच्या अशा वातावरणामध्ये पुढील आपल्या कार्यक्रमाला सुरुवात होते. हा तिथून इथं आला, स्वतःचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय पण आहे आणि इथं नगरसेवक झाला. आणि मला सांगायला अभिमान वाटतो, एक स्वच्छ नगरसेवक, त्याच्या तोंडावर बोलायचं म्हणून नाही, एक स्वच्छ नगरसेवक. पत्रकार इथं आहेत, त्यांच्या साक्षीनं मी सांगतो, तेही त्याला हो म्हणतील. एक स्वच्छ, अत्यंत धडपडणारा, आणि हाकेला तर हो त्यांनी दिलेलीच आहे. त्यांनी हो दिली नसती तर हा कार्यक्रमच होऊ शकला नसता. तर असा तात्या माने, म्हणजे आता तात्या साहेब बरं का, आपल्याशी दोन शब्द बोलते. परमपूज्य भगवाध्वज आई यमाई माता राजा छत्रपती शिवाजी यांच्या चरणी नतमस्तक होऊन आज श्री यमाई औंध मित्रमंडळ आयोजित स्नेहसंमेलन प्रसंगी उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय भाऊसाहेब पंत, या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय आमचे काका, ज्यांना मी नेहमीच काका म्हणूनच हाक मारतो, त्यामुळे नाव घेणं सुद्धा उचित वाटत नाही, परंतु कार्यक्रम म्हणून नाव घेणंच भाग आहे, म्हणून शन्ना नवरे काका. त्याचबरोबर मी 6वीला शाळेला जेव्हा औंधला होतो त्याच वेळी आमचे मुख्याध्यापक असणारे बापट सर आणि आदिती पंत, आणि वेळोवेळी आम्हाला नेहमीच मार्गदर्शन करत असणारे आमचे मुकुंद काका, मुकुंद इनामदार, आणि उपस्थित असलेले इथे सर्वच जण वडीलधारे मंडळी. त्याचबरोबर ते ज्यावेळी संस्थानांच्या काळात जे राजेशाही होते असे भाऊसाहेब पंत, अशा थोर या वडीलधाऱ्या माणसांसमोर काय बोलायचं हा सर्वप्रथम मला प्रश्न पडलेला आहे. परंतु ज्यावेळी आपल्याला पोहायला शिकायचं असेल तर पाण्यात उडी मारावीच लागेल, आणि पाण्यात टाकलंच आहे तर पोहलंच पाहिजे, या केवळ एकाच उद्देशाने दोन शब्द बोलतो. सर्वप्रथम आज 23-24 तारीख मेचा उघाडा, एवढी सगळी परिस्थिती असताना, सगळे आपल्या कामात व्यस्त असताना आज लांबून पुणे, कोल्हापूर, सातारा, वेगवेगळ्या ठिकाणी आपण सगळे वडीलधारी मंडळ या ठिकाणी आलात, त्याबद्दल आम्ही आमच्या समितीतर्फे सर्वप्रथम सगळ्यांचे आभार मानतो, अभिनंदन करतो. या सर्व गर्दीला, या सर्व पाठिंब्याला, आपल्या प्रेमाला एकच कारण आहे, औंध. औंध बद्दलचं आपलं प्रेम.